नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहतो। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 20 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा काय करायच्या आहेत 100% पाहून घ्यायच्या आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही। पहिला प्रश्न आपला पहा, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना डॅश डॅश यांनी 1884 मध्ये केली। आता काय विचारलंय की बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना कोणी केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग याची स्थापना कोणी केली होती तर ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती। खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कधी केली। मग ही स्थापना कधी केली होती? 1884 मध्ये स्थापना केली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही भारतामधली पहिली कामगार संघटना होती। खूप महत्त्वाचं आहे। प्रश्न विचारला जातो की भारतामधील पहिली कामगार संघटना खालीलपैकी कोणती? तर कोणती? बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन। हिची स्थापना कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी। कधी केली? 1884 मध्ये। म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना काय भारतीय कामगार चळवळीचा जनक म्हटलं जातं। प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतीय कामगार चळवळीचा जनक म्हटलं जातं? तर कोणाला म्हटलं जातं? नारायण मेघाजी लोखंडे यांना। का म्हटलं जातं? तर त्यांनी काय केलं? भारतामधली पहिली कामगार संघटना स्थापन केली होती, ती म्हणजे 1884 मध्ये। तिचं नाव होतं बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, ठीक आहे। महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न बघू, किंवा अजून याच्यावरती काही स्पष्टीकरण आहे ज्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात। मग बघा, या नारायण मेघाजी लोखंडे यांनीच काय केलं होतं तर मुंबई या ठिकाणी सभा भरून महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती। मग प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांना किंवा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर ती कोणी दिली होती? नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं? त्यासाठी मुंबई या ठिकाणी सभा भरवली होती आणि या सभेमध्ये त्यांनी काय केलं होतं? त्यांना महात्मा ही पदवी दिली होती। आणि कधी? 1888 मध्ये। त्याच्यानंतर या नारायण मेघाजी लोखंडे यांना ब्रिटिशांनी त्यांनी केलेल्या कामगारांच्या कार्याबद्दल त्यांना राव बहादूर हा किताब दिला होता। त्याचबरोबर महात्मा फुले यांचं जे सत्यशोधक समाजाचं वृत्तपत्र होतं दिनबंधू, हे वृत्तपत्र मुंबईतून चालवण्याचं काम सुद्धा कोणी केलं? नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं। याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया, 2 नंबर। बांधवगड राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश येथे स्थित आहे। मित्रांनो, थोडीशी तब्येत खराब आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे। बघूया, बांधवगड राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश येथे स्थित आहे असं विचारलंय। मग बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, ठीक आहे। मध्य प्रदेश राज्यामधल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उमरिया जिल्ह्यामध्ये आहे। आणि या बांधवगड राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कधी देण्यात आला होता? तर तो 1968 मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला होता, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर। हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। कोणता महोत्सव? हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो असं विचारलंय। मग हा नागालँड राज्यामध्ये आयोजित केला जातो आणि हा नागालँड राज्यामधला सर्वात मोठा वार्षिक महोत्सव आहे। म्हणजे दरवर्षी हा साजरा केला जातो आणि दरवर्षी कोणत्या महिन्यात केला जातो? तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा महोत्सव साजरा केला जातो। खूप महत्त्वाचं आहे। याच्यावरती या हॉर्नबिल महोत्सवावरती भरपूर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण एक महत्त्वाची आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना मित्रांनो, या ठिकाणी थोडेसे अक्षर छोटे झाले पण ठीक आहे, मी वाचून दाखवतो, काही हरकत नाही। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। आता या ठिकाणी बघा, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा। तर 10 टेस्ट पेपर भेटतील। ते कसे असतील? तर TCS ने घेतलेले अतिशय IMP 100 प्रश्नपत्रिका सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्यासोबत उत्तरासहित दिल्या जातील। म्हणजे बघा, 10 टेस्ट पेपर, त्याचबरोबर TCS ने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा 100 प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला उत्तरासहित दिल्या जातील। त्याचबरोबर या 10 टेस्ट सोबतच
फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील। मग यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील बघा, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इंग्रजी विषयाच्या असतील, गणित विषयाच्या असतील, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग मित्रांनो, जर तुम्ही एवढ्या स्टडी मटेरियलचा स्टडी केला तर परीक्षेमध्ये तुम्ही 170 पेक्षा जास्त मार्क काही परीक्षेमध्ये सहज घेऊ शकता। आणि जर परीक्षेमध्ये तुम्ही एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार आहे, 100% तुमचं सिलेक्शन परीक्षेमध्ये होणार आहे। ठीक आहे। मग या सगळ्यांची प्राइस किती मित्रांनो, तर 250 रुपये प्राइस आहे। परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे। जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल। मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30, या नंबरवरती काय करायचं, तुम्हाला 139 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। व्हॉट्सॲपला मला स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल। व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे आपला, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲपला पण आहे आणि गुगल पे, फोन पेला पण आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न 4 नंबर, ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? काय विचारलंय, ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते असं विचारलंय। मग भारतामध्ये कुठून प्रवेश करते, तर अरुणाचल प्रदेश राज्यामधून ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये प्रवेश करते। ठीक आहे। ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठं होतो, तर हिमालय पर्वतरांगामध्ये तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये काय होतो, त्या नदीचा उगम होतो। आणि ते उगम होताना कोणत्या नावाने उगम पावते, तर स्तांगपो, खूप महत्वाचा आहे, स्तांगपो किंवा यारलुंग झांबो किंवा यारलुंग स्तांगपो या नावाने ती नदी या ठिकाणी ओळखली जाते। प्रश्न विचारलेला आहे की ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते। मग लक्षात ठेवा काय, सांगपो किंवा यारलुंग झांपो किंवा यारलुंग स्तांगपो। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, तिथून ती सुरुवातीला काय होते, पूर्वेकडे वाहत जाऊन काय करते, ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधून भारतामध्ये प्रवेश करते। अरुणाचलमधून कोणत्या राज्यामध्ये येते बघा, आसाममध्ये, तिथून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन काय होते, ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये शिरते। ठीक आहे। त्याच्यानंतर बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या नावाने ओळखलं जातं, प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या नावाने ओळखतात, तर जमुना या नावाने। त्याच्यानंतर बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला गंगेपासून फुटलेली कोणती नदी, तर गंगेपासून फुटलेली पद्मा ही नदी आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्या एकत्र होतात आणि नंतर त्या काय होतात, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। मग तिथं तिला मेघना पण नदी मिळते आणि पद्मा पण मिळते। ठीक आहे। महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघू, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, 2 विधानं दिलेत आणि आपल्याला याच्यापैकी योग्य विधान ओळखायला सांगितलंय। बायसन हॉर्न मारिया या जमाती छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बस्तर या प्रदेशात स्थित आहेत। पुढचं काय दिलंय, बायसन हॉर्न मारिया जमाती विविध देवतांची पूजा करतात। मग यापैकी कोणतं विधान योग्य आहे, तर 1 आणि 2 दोन्ही विधानं काय त्या ठिकाणी योग्य आहेत। मग लक्षात ठेवायचं, बायसन हॉर्न मारिया ही जमात कुठे आढळते, छत्तीसगडमध्ये आढळते, महाराष्ट्रामध्ये आढळते आणि मध्य प्रदेशामधल्या बस्तर या जिल्ह्यामध्ये आढळते। ठीक आहे। पुढचा प्रश्न 6 नंबर, खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला? काय विचारलंय की अकबरनामा कोणी लिहिला असं विचारलं। मग अकबरनामा कोणी लिहिला होता, तर तो अबुल फजल याने अकबरनामा लिहिला होता। ठीक आहे। हा कितव्या शतकातला ग्रंथ आहे, तर 16व्या शतकातला ग्रंथ आहे आणि मोगल सम्राट अकबर याने काय केलं होतं, त्याच्या दरबारातला चरित्रकार आणि इतिहासकार अबुल फजल याला आपल्या कारकिर्दीचा वृत्तांत लिहिण्यासाठी फरमान दिलं होतं, तेव्हा त्यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिला होता। ठीक आहे। पुढचा 7 नंबर प्रश्न आहे, राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता राऊ ही जी मराठी कादंबरी आहे या कादंबरीचे लेखक कोण आहेत असं विचारलंय। मग लेखक कोण आहेत, तर NS इनामदार हे राऊ या कादंबरीचे लेखक आहेत। ही कादंबरी कोणावरती आधारित आहे, तर बाजीराव पेशवा याच्यावरती आधारित अशी ही कादंबरी आहे। पुढचा प्रश्न 8 नंबर, महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2012 नुसार महाराष्ट्राचा SDI किती आहे, तर किती आहे, 0.752 आहे। जशाच तसा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीट होऊ शकतो, लक्षात ठेवा। 9 नंबर, तेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? आता काय विचारलं इथं, हे जे धरण आहे तेहरी धरण, त्याला टेहरी धरण असं सुद्धा म्हटलं जातं, टेहरी। ठीक आहे। मग हे कोणत्या राज्यामध्ये असं विचारलंय, तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे,
उत्तराखंड राज्यामध्ये आहे। या धरणाचं वैशिष्ट्य काय तर हे भारतातील सर्वात उंचावर बांधलेलं किंवा सर्वात उंच असं हे धरण आहे। हे कोणत्या नदीवरती आहे असा पण प्रश्न विचारला जातो, तर हे कोणत्या नदीवरती आहे? भगीरथी नदीवरती बांधलेलं हे धरण आहे। या धरणाचा उद्देश काय होता बघा, तर सिंचन, नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती या तिहेरी उद्देशाने या धरणाची निर्मिती केलेली आहे। याच्यावरती सुद्धा टीसीएसने प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या उद्देशाने टेहरी धरणाची निर्मिती केली होती। मग 3 उद्देश आहेत, कोणकोणते बघा, सिंचन आहे, नागरी पाणी पुरवठा आहे आणि वीज निर्मिती आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न 10 नंबर, थोडंसं फास्ट जाऊ मित्रांनो कारण मला घशाचा थोडा त्रास होतोय। ठीक आहे, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सची हत्या केव्हा केली? आता काय विचारलंय, हा जो सॉन्डर्स होता याची हत्या कधी केली असं विचारलंय। मग कधी केली होती? 17 डिसेंबर 1928 ला सॉन्डर्सची हत्या केली होती। कुणी केली होती? भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू। हे राजगुरू आपल्या महाराष्ट्रातले आहेत बरं का, पुणे जिल्ह्यातले होते, हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो। आता खरं काय त्यांचा हेतू होता की जेम्स स्कॉटला मारायचा हेतू होता, परंतु चुकून त्यांनी काय केलं होतं, सॉन्डर्सचाच त्याच्यामध्ये बळी गेला होता। आणि हा हल्ला त्यांनी सॉन्डर्सवरती कशासाठी केला होता किंवा हत्या का करण्यात आली, तर त्यांना लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला होता। मग लाला लजपत रायांचा मृत्यू कशामध्ये झाला होता, तर सायमन कमिशन विरोधात जे त्यांनी आंदोलन केलं होतं, या आंदोलनामध्ये लाठी हल्ला झाला होता आणि ह्या लाठी हल्ल्यामुळेच काय झाला होता, लाला लजपत रायांचा मृत्यू झाला होता। ठीक आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। पुढचा प्रश्न 11 नंबर, बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहेत? पी.एल. देशपांडे। आता इथं बघा उत्तर देताना त्यांनी पर्याय देताना पी.एल. दिलंय, त्यालाच आपण काय म्हणतो, पु.ल. देशपांडे। ठीक आहे, कन्फ्युजन व्हायचं नाही, प्रश्न व्यवस्थित वाचायचे। आणि या पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे। प्रश्न विचारला होता पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी मिळाला, तर कधी मिळाला? 1996 ला मिळाला। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने सोन्याचे नाणे काढले होते त्याला डॅश डॅश म्हणतात। मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्त जे सोन्याचं नाणं काढलं होतं त्याला काय म्हणतात, तर त्याला होन म्हणतात। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जे चांदीचं नाणं होतं त्याला लारी म्हणायचे, तांब्याच्या नाण्याला शिवराई म्हणायचे। आणि हे जे होन होतं, जी शिवराई होती, त्या शिवराईवरती काय होतं बघा, श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला काय होतं, छत्रपती अशी अक्षरे कोरलेली होती। ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे। पुढचा प्रश्न 13 नंबर, खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले? कॉमन प्रश्न आहे। महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली होती? 1 मे 1960 रोजी। 14 नंबर, प्रार्थना समाजाच्या संस्थापक पूर्वी खालीलपैकी कोणत्या संघटनेचे सदस्य होते? मग प्रार्थना समाजाचे संस्थापक पूर्वी कोणत्या संघटनेचे सदस्य होते? तर ते परमहंस सभेचे सभेचे सदस्य होते किंवा संघटनेचे सदस्य होते। ठीक आहे, मग त्यांनीच बघा, आता हे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी ज्या स्थापन केलेल्या संस्था आहेत ना, याचा प्रश्न विचारला जातो। सगळ्यात आधी त्यांनी काय केली बघा, मानव धर्म सभा स्थापन केली होती। कधी? 1844 ला। कुठं केली होती ही? सुरत या ठिकाणी। त्याच्यानंतर संस्थापक कोणते? दादोबा पांडुरंग तरखडकर। त्याच्यानंतर बघा परमहंस सभा केली होती कधी? 1849 ला। कुठं? मुंबई या ठिकाणी। संस्थापक तेच आहेत। आणि या सदस्याच काही सदस्यांनी नंतर काय केली होती? प्रार्थना समाजाची स्थापना केली होती। कधी? 1867 ला मुंबई, तारखेसहित लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 1867 ला। प्रश्न विचारलेला आहे। याचे संस्थापक सुद्धा कोण होते प्रार्थना समाजाचे? तर दादोबा व आत्माराम पांडुरंग तरखडकर हेच संस्थापक होते, लक्षात ठेवायचे। मग मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि प्रार्थना समाज या तिघांची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती तरखडकर बंधूंनीच केलेली आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण 15 नंबर, निशिगंधी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? निशिगंधी महोत्सव कुठं आयोजित केला जातो? केरळ या ठिकाणी आयोजित केला जातो। ठीक आहे, पंजाबमध्ये कोणता सण असतो? बैसाखी असतो। पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजन असतं आणि गुजरातमध्ये नवरात्री हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली? मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली असं विचारलंय। मग कोणत्या घटनादुरुस्तीने? तर ही 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली होती। 42वी घटनादुरुस्ती कधी घडली होती?
तर ती 1976ला झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या भागामध्ये आहेत, तर हे भाग 4A मध्ये आहेत. आणि कोणत्या कलमामध्ये आहेत, तर कलम 51A मध्ये आहेत. दोन्ही लक्षात ठेवायचे, भागामध्ये पण विचारलं जातं आणि कलमामध्ये पण विचारलं जातं. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बालिका दिन. काय विचारलं आपल्याला, आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी असतो, तर हा कधी असतो, 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिन असतो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधीपासून साजरा केला जातो, तर हा 2012 पासून साजरा केला जातो. कुणामार्फत साजरा केला जातो, तर इनो मार्फत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ऑक्टोबर मधले काही महत्त्वाचे जागतिक दिन आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 1 ऑक्टोबरला काय असतो, जागतिक वृद्ध दिन असतो. 2 ऑक्टोबरला काय असतो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, म्हणजेच आपल्या महात्मा गांधीजींची काय असते, जयंती असते. 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन. 17 ऑक्टोबरला जागतिक गरिबी निर्मूलन दिन. आणि 24 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिवस असतो. हे सगळे दिवस काय महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न 18 नंबर, खालीलपैकी कोणते गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम बनले आहे. मग देशामधलं पहिलं सौर ऊर्जा ग्राम कोणतं आहे, मोढेरा, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, मोढेरा म्हटलं जातं. ठीक आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे गुजरात राज्यामध्ये आहे. गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे गाव पहिलं कशासाठी प्रसिद्ध होतं, तर सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आता काय सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखलं जाणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 19 नंबर, महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत. मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.